हाय, टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल मी काय दाखवणार आहे. अधिक मास चालू आहे. ही माझी आई. आता सध्या गॅलरी म्हणजे आपलं समोरचा पॅसेज असतो तिथे ती जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ थोड्या फेऱ्या मारायची. आई माझ्याकडे आली आहे. थोडे दिवस म्हटलं राहा. आता बघा पंतू आहे हा, म्हणजे माझा नातू आहे. त्याला भरवते आहे. दे तुझा फोन घेऊ. को भी तोड़ दिया है। नया अपडेट में ये सब चीजें आई है भाई, और पावर को अभी ठीक करना है। ओके गाइस, ये रहा पावर. आली तर काय मग आता कधी भेंडी मसाला बनवला, कधी कढी भाजी बनवली, असं काही ना काही बनवते. आता अधिक मासात आईची ओटी भरतात म्हणे. आईची ओटी बघा, ओटी म्हणजे ओटीपोट, आणि आईने आपल्याला तिथं जन्म दिला आहे, ओटीपोट. म्हणून आपण आईची ओटी भरली म्हणजे आईला आपण आपला जन्म परत दिला असं असतं. म्हणून आईची ओटी भरत नाही. मग सासूची ओटी का नाही भरत? तर ज्या ओटीतून आईने आपल्या मुलाला जन्म दिला, तिने ती ओटी आपल्या सुनेला दिली आहे. आणि मग सासूची ओटी भरणं म्हणजे सुनेनी परत तिची ओटी तिला परत देणं, म्हणजे तिचा मुलगा तिला परत देणं असं होतं. म्हणून आईची आणि सासूची ओटी भरत नाही. हा एक समज आहे आपला, असा आहे. कारण ओटी हा संबंधच याच्यासाठी येतो की लग्न झाल्यावर ओटी भरतात. ओटी भरणं म्हणजे तिच्या गर्भाशयाशी संबंध येतो. आणि मग म्हणजे ते फुलू दे, फळू दे, हे अपत्याच्या रिलेटेड असतं. म्हणून ही ओटी आहे. तर म्हणून ती आईची आणि सासूची ओटी नाही भरायची. मग अधिक मासात भरतात. हां, त्याला बघ. एक समजा की अधिक मासामध्ये आईचा मान करावा, जावयाचा मान करावा, लेकीचा मान करावा असं असतं. अधिक मास आहे. तर अधिक मासामध्ये कधी कधी आपल्याला वाटतं आईसाठी काय करावं. तर छान आला आहे अधिक मास, तर आईसाठी काहीतरी आपण करू शकतो. किंवा जावयासाठी काय करावं असं वाटत असेल तर अधिक मास दिला आहे तेव्हा आपण करावं. कधी कधी असं असतं ना की काही लोकांसाठी काहीच करता येत नाही. मग असे काय आहेत, आता खूप इंग्रजांनी फादर डे काढला आहे, सिस्टर डे काढला आहे, मदर डे काढला आहे, सगळे डे काढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं आपण मान करतो. आता हे मी सगळं दाखवते, हे मी आईसाठी थोडं थोडं केलं. आणि मग नंतर माझे वडील नाही आहेत, त्यामुळे आईची ओटी भरायचीच नाही आहे. असं पण आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तो मी आईचा आशीर्वाद घेतला. आईसोबत मी कोलंबीतली चटणीतली कोलंबी बनवली. ती तर माझी 5 बहिणी 1 भाऊ आहे. खूप कष्टात दिवस काढले तिने, काटकसरीने काढले. तिचा काटकसरी हाच स्वभाव, म्हणजे हा जो तिचा गुण आहे ना, तोच सगळं म्हणजे कुटुंब तिचं वाढवायला वगैरे तिला उपयोगी पडला. कारण वडील आमचे खूप लवकर वारले त्यामुळे. आणि हे सगळं ना गावचं जे असतं ना, चटणीतली कोलंबी किंवा चटणी किंवा अजून काही धण्याची चटणी, अशा काही गोष्टी आहेत ना, त्या तिला व्हिडिओ खूप छान चालली. चटणीतली कोलंबी बघा तुम्ही, खूप छान आहे. तो थोडासा भाग मी तुम्हाला दाखवला. आता आई निघाली आहे. माझं माहेर आणि सुनेचं माहेर ठाण्याला एका म्हणजे जवळजवळ आहे. त्यामुळे ती आता माहेरी चालली. जाताना आईलाही घेऊन चालली. शिव कुठे चालला? शिव अशी माझी आई निघाली. शिव ठाण्याला जातोय. कोणाकडे 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 बोल? मामाकडे. काय आहे मामाकडे? काय आहे आता? कोणाचा? आता मी निघाली आहे अधिक महिन्यात.
मामीने बोलवले जावयाला आणि मला जेवायला. आता आम्ही तिकडे चाललोय. आता हे मेट्रोनी चालले. मेट्रोचं दाखवते मी तुम्हाला. हे सगळं असं आहे. हे तिकीट काढायचं आहे आणि हे ते असं ते ठेवलं की हे उघडतं आणि मग आता मेट्रोच्या इथे आम्ही थांबलो आहे. आता थोड्याच वेळात मेट्रो येईल. मेट्रो आले की मेट्रो आली की हे दरवाजे उघडतील. बघा येते मेट्रो. आणि आम्ही त्याच्या समोर उभे आहोत. ते दरवाजे उघडतील आणि आम्ही आत जाऊ. आता पुढचं दाखवू नाही शकत कारण ह्या आतले सगळे बसलेले. आतील मेट्रो. दरवाजा बंद झाला. आता आलं. मामी जेवण करते. जीव नाही बिचारीच्या, पण तिने तिच्या नाती आहेत 2, एक मुलाची एक मुलीची, त्यांचेसुद्धा पाय धुतले. ती खूप म्हणजे देवाचं अधिक महिन्यात ती नॉनव्हेज वगैरे खात नाही. खूप मानते ती सगळं. हे मुलींची आरती केली तिने, नातींची दोघींची, आणि त्यानंतर मग ती आमची आरती केली. मला खूप भारी वाटलं. पण मी दर अधिक मासात जाते मी. लग्न ठरवण्यापासून लग्न लावणं तर ते झालंच. पण त्यानंतर मला बाळ झाल्यानंतर मला माहेरी घ्यायला पण ती चालली होती. कारण कसं इकडून पण नातं आणि तिने तिच्या गावात मामाने दिलं म्हणून तिकडून पण नातं, असं दोषीकडून नातं माझं. आणि ते आम्ही खूप छान निभावतोय. ती खरंच मुलगी म्हणून मी हक्काने जाते तिच्याकडे कधीही. छोटीशी भेट दिली, गजरा, आणि मग आम्ही जेवलो. आम्हाला पण घाई होती जरा, बाहेर जायचं होतं. पण ती म्हणाली आता सोमवारी अधिक मास संपतोय, तू कधी येणार आहेस? मग ती बोलते अगं तुला जायला जमत नव्हतं, थोडा वेळ नव्हता, थोडे दिवस आई माझ्याकडे होती. तर मी तिला म्हणत होती काय करू वगैरे. म्हणाली अगं ये, जावई आणि मुलगी घरी येणं म्हणजे आमच्या घरासाठीही ते चांगलं असतं. आमच्या घराच्या सुखासाठी ये, तुमची आरती करणं म्हणजे आम्हाला चांगलं आहे. असं जेव्हा ती बोलली मी म्हटलं नाही नाही मी नक्कीच येते. आणि आम्ही गेलो. खूप छान पाहुणचार झाला, जेवलो वगैरे आणि निघालो. खूप बरं वाटलं. कशी व्हिडिओ वाटली, कसा अधिक मास साजरा झाला तुम्ही बघा. असं छोटंसं करा, फार काही मोठं करायची गरज नाही. अगदी फुलं आणि वेली लावण्याची गरज नाही आहे, पायघड्या घालायची गरज नाही. साधंसं सोपंसं केलं, अगदी छोटंसं केलं तरी बरं वाटतं. आणि मग आता आम्ही निघालो. व्हिडिओ कशी